सो गाईज परत एकदा लगेच स्वागत करतो तुम्हाला आमच्या या नवीन ब्लॉगमध्ये. आमच्याकडे लिटरली वेळ नाही आहे कारण दिवस कमी आणि आम्हाला फिरायचं खूप जास्त आहे. तर आता आम्ही घरी आलो आहे. तुम्ही मागचा ब्लॉग बघा लवकर, ज्यांनी नाही पाहिला. आम्ही कुठं कुठं फिरलो आहे तुम्हाला सगळं दाखवलं आहे. आता तुम्हाला हॉटेल दाखवायचं आणि रूम दाखवायचं आम्ही कुठं राहिले. नाव पण सांगतो तुम्हाला. नाव हे मिस्टी ओशन म्हणून 3 स्टार हॉटेल आहे, चांगलं. तुम्हाला रूम दाखवतो सगळं. तर चला आता रूमला जाऊ तिथं. आणि आम्ही थोडे काळेवाळे झालो इकडं उन्हात. सो गाईज हा आहे आमचा रूम जिथं आम्ही राहतोय. थोडा पसारा आहे तो इग्नोर करा. आणि हे ओपन केल्यावर पूर्ण छान प्रकाश येतो बघा, लाईट नाही. लाईट खूप छान येते. हे बघा असं आहे व्ह्यू इथनं. डायरेक्ट सी फेसिंग आहे. आणि हाच एक सगळ्यात चांगला भेटला आम्हाला. तर रूम कसा वाटला ते नक्की सांगा. ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा. आता मी बसतो एडिटिंगला, त्यानंतर आम्ही चेंज करणार. आम्ही चाललोय बोटवर. काही प्रॉब्लेम नाही गाईज. बघा स्ट्रगल बघा. रेडी व्हायचं आता मस्त. चला इकडे आपण असं ट्रान्झिशन करू. गाईज आता आम्ही कसं रेडी होणार आहे नाही इकडे आम्ही कसं रेडी होणार हे लगेच ना आता तुम्हाला दाखवतो. 3, 2, 1 गो. सो गाईज आता आम्ही रेडी झालोय बोटवर जायला. ती बोट जरा वेगळ्या टाईपची काय ते सुदर्शनने बुक केलंय. सुदर्शन पण आम्हाला जास्त सांगत नाहीये. समजेल. खूप धावपळ चालू आहे. मजा पण येते जेव्हा आता हे ब्लॉग करतोय तुम्हाला दाखवते सगळं. तर आम्हाला आज रील पण शूट करायचं पण मग सगळ्या गोष्टी होत नाही. आणि तुमचे फेवरेट कपल कसे दिसतात ते नक्की सांगा. मी थोडा कालचाच शर्ट घातलाय का कारण हाच मॅच होतोय प्रतिभाच्या आउटफिटला. आणि मॅडमनी काय केलं माहिती का, माझे 2च शर्ट आणलेत. आणि एवढा वेळ आहे ना आता की मी जाऊन नवीन शर्ट घ्यावं म्हणत होते जाता जाता आपण घेऊया बाई. सो ठीक आहे. वी आर गोइंग टू द बोट टू हॅव अ गुड सेलिंग वॉट एव्हर इट इज कॉल्ड. आणि मागचा ब्लॉग बघा गाईज, मग तुम्हाला लिंक लागल की कसं कसं चाललंय सगळं. सनस्क्रीन लावली भरभरून मी, काळा नाही पडलो पाहिजे त्यामुळं. लक्ष्मी येते, सुदर्शन येतोय. हा बघा हा ब्लॉग बघा, हा एक्सपोर्ट होतोय. मल्टीटास्किंग फुल चालू आहे तुमच्या भावाची. सो लेट्स गो. काही होती खूप, बाकी काही नाही. झालीच पाहिजे. आणि जे आहे ते सेम डे दाखवतो तुम्हाला. सो लेट्स गो. काहीच मी आणि सुदर्शन काय दिसतं गँगस्टर. आणि हे बघा नाजूक तुपातल्या साजूक बिर्याणी आहे दोन्ही. डुडलीज विथ 2 डुडल्या. आज आपल्याला डुडल्या सुदर्शनने मस्त दिलं आपल्याला. डुडल्याच करायचे. 2 डुडल्यास विथ 2 डुडलीज. गाईज लास्ट मोमेंट प्लॅन चेंज केला कारण हे दोन्ही ह्यांनी इकडे बघा. डुडली इकडे बघा. डुडलीज खूप चांगले रेडी झाले तर त्यांचा अवतार खराब होऊ नये म्हणून सुदर्शन म्हणलं आपण गाडीत जाऊ. डुडल्या बघा हा तर सगळ्यात भारी दिसतो. गाईज कमेंट करा. खोटं बोलतात ना, लवकर पोचावं म्हणून ती 4 व्हीलर घेतली आणि आमच्यावर घे बाईक. चला ती बघा, बघितलं का एक्झर्शन होते पण मजा पण येते गाईज खूप जास्त. सो लेट्स गो. नेक्स्ट स्टॉप आपला कुठे, बोटच्या इथं. आणि ते फक्त सुदर्शनला माहिती आहे. इतकी शायनिंग मारतायत ना, इतकी शायनिंग. मगच बस ना आम्ही बघतोय दादा. आणि इथं इतकी गरमी आहे, एवढी गरमी आहे आणि ती शॉल घेऊन फिरतायत. तर मी चांगला दिसतोय असं म्हणून 35 ती शॉल बघा. बघ ना खरे नॉर्मल एअर आहे ना. कुठे गेला काय हो, इकडे या जरा. काय डुडलीज लय शायनिंग नाही मारत आहे तुम्ही. डुडलीज लुक गुड. हो ना, पण आता जरा जास्तच होत आहे तुमचं. कन्फ्युजन करते तू. दोन्ही फोन मध्ये ब्लॉग घेते परत. सॉरी मला माहित नव्हतं. सॉरी. सो प्राऊड ऑफ सुदर्शन. भाई एक नंबर. ह्या भाईने काय शाळा केली आणि मला पण ना सांगितलं. त्याने काय केलं माहिती का, आमची बोट होती 5:45 ची. तर ह्यांना सगळ्यांना सांगितलं की 5 वाजता. आणि एवढा आम्ही प्रेशर मध्ये नाही का रेडी व्हायचा, पटापट निघायचं. आणि आता किती झालेत माहितीये, आता 4:54 झाले. मी म्हणलं भाई कॅन्सल तर नाही होणार ना आपल्याला, पोहोचायला 5 मिनिट लागणार आहे. म्हणजे इट्स 5:45 ला आहे ती बोट. सो चिल घे. ह्या दोघींमुळे फक्त. एक ही डुडली दोन्ही डुडल्या. आम्ही दोघं डुडले. रेडी व्हायला टाइम लागतो. त्यामुळे ना सुदर्शनने मस्त शाळा केली. नाही सुदर्शन नाही. काहीच मी इथं ना फिरायला नाही आलोय, मी इथं कामाला आलोय. आम्ही आता इथं उतरलो. ही लोकेशन आहे ती बघा तुम्ही. यॉट क्लब आहे तिथं. मला यांनी कामाला लावले. ही म्हणते लक्ष्मी की आता माझे फोटो काढ. मग काय ठेवायची, ह्या गाडीत ठेवायचं आणि सेम इयर. आणि ते मासे बघा तिकडे बसलेत जाऊन.
तो वैतागला यांना. भाऊ काय काय सगळ्यांना इथे गेस्ट रजिस्ट्रेशन डिटेल्स आहे ते. भरा भरा नीट भरा सगळे. अजून बोट नाही आली. हे फॉर्म भरलेले आहेत. प्रतिभा रेडी आहे, लक्ष्मी रेडी, सुदर्शन रेडी आहे. आणि हे जे आहे तिथले ओनर हे खूप छान आहे, खूप चांगले आहेत बोलायला, चांगलं गाईड करतात ते. आणि हा आमच्यासाठी काहीतरी नवीन एक्सपिरियन्स असणार आहे. सो लेट्स सी हाऊ इट बिगिन्स अँड हाऊ इट एंड्स. काय झालं ते पण सांगा ना आता. म्हणू दे, ते नाही सांगायचं. एक कोणतरी बेवडा माणूस भेटला, आमच्याकडनं 50 रुपये घेतले. बघू आता काय होतं आज जाऊन. सो गाईज फायनली ती वेळ आली. आता आम्हाला लाईफ जॅकेट कंपल्सरी आणि घालायचं. बाबा भीती वाटते, इथं तिघांना पोहता येत नाही. आणि ही पोरं काही पण बोलतात. आणि ही लक्ष्मी काय म्हणते, माहिती आहे? लक्ष्मी म्हणती की 45 मिनिट्स करायचं काय आज. क्या ब्लॉगर बनेगी रे तो अभी भी. डुडली हे दो डुडली बहुत डरते, बहुत ज्यादा डरते. आणि गाईज आमची बोट आहे ती आहे ही. कुछ भी. हीच बोट आहे आपली. गाईज हे आहेत आमचे बोट्स. अच्छा ही आहे. विल टेक आउट अवर शूज हियर. No, there you can take them off there. थँक्यू. All right. ओ हो. अरे एवढा जड माणूस उतरल्यावर ते खाली जाणारच ना. शूज काढायचे. आणि गाईज आमची यॉट आहे ही. यॉट आहे. हा नवीन एक्सपिरियन्स असणार आहे काहीतरी. शूज आम्हाला इथं काढायला लावले. सॉक्स पण वाव. खिसाचे घ्यात. इधर शिट्टी आहे, शिट्टी मारले. चलो गाईज वी आर गोइंग इन नाव. This is you. दिप्या तू एकटाच तिकडे बसायला कारण तू वजन जास्त आहे. माझी ती एकटाच आता हे उघडणार नाही ऑटोवरचं. हा, ते कसं काय आम्ही काहीतरी वेगळं बुक केलंय काही. विंडोनुसार चेंज होणार. तसं तर खूप वेळा केलं, तुम्ही पण केलं असेल लक्ष्मी. तसं आलं. ते आणि आम्ही परफेक्ट सनराईजच्या सनसेटच्या टायमिंगला बुक केलंय. नाहीच काढले यार फोटो. नाहीच मस्त काढले. येणार एकदम खतरनाक दिसेल. I need to use this. This that way. Okay. So our plan is we'll go along the fishing harbor to the harbor mouth, come back and go towards the mangroves. Okay. So this will be like completed in 45 minutes or 45. The thing is after 45 minutes it will get dark. Okay. गाईज हे उघडलंय बघा. Actually they are influencers. I need to keep audience. Yes, I need to update my audience. So one more thing, if you guys want, you can go right in front and take pictures. Yeah, we'll go. There's a good lighting right now. या माणसाच्या अंगात आहे ना जास्तच मस्ती आहे जरा. दरवेळी कुठं पण गेलं ना काहीतरी अतरंगीपणा करायचा असतो. अरे आहे तिथे पण कशाला. I know to swim. आम्ही मॉरिशसला गेलतो तेव्हा पण मध्येच उडी मारली होती समुद्राच्या. हळू. इकडे बघ. कसं वाटते तिकडे. एक नंबर. फक्त टायटॅनिक पोज आहे तुझी कमी. बरं नाही मी नाही येणार. नाही येणार मी. व्हिडिओ काढतोय व्हिडिओ. इकडे बसतो का? कशाला तरी पकडून थांबा. आणि हा व्ह्यू बघा तुम्ही किती भारी दिसतोय. तू दिस इज हाऊ इट फील्स गाईज. आणि मला वाटतं तुम्हाला पण आवडत असेल, तुम्ही पण हे फील करा. पहिल्यांदा मी यॉटमध्ये बसलोय. 2 वर्ष आधी ना आम्ही मॉरिशसला गेलतो. त्यावेळेस तिथं जरा पाणी पण हे म्हणतात तिथं तुम्ही जम्प करू शकता पण पाणी साफ नाही आहे. आम्ही मॉरिशसला गेलतो, असे डॉल्फिन पोहत होते 20-25 आणि त्याच्यात मी उडी टाकली होती. एवढं जड पाणी होतं आणि भीती पण खूप वाटली मला. पण तो एक्सपिरियन्स भारी होता. पाणी खूप भारी होतं. दिल चाहता है कभी ना बीते चमकीले दिन. ओ बघा हे असं फिरलं गाईच डायरेक्ट. यार मी धरलंय. डोंट वरी. मैंने ऐसे बहुत स्टंट किए लाइफ में. कसली भीती वाटते. मी इथं धरलंय एकदम नीट.
हे मला तुम्हाला पूर्ण उतरल्यावर दाखवेल मी. ये वर तू. हा व्ह्यू आहे आणि तुम्हाला माहिती आता होतंय काय, ह्यांचे फोटोज काढतोय, व्हिडिओज काढतोय, सगळं काढतोय आणि ह्यांचा हावरटपणा बघा, ह्यांना ते आत्ताच पाहिजे. आणि ही राईड आहे फक्त 40 आणि हे आहे फक्त 45 मिनिट्सचं. आणि त्याच्यामध्ये त्यांना 10 मिनिटातच बघायचं. ह्याच्यात 10 मिनिटं 20 मिनिटं असेच घालवले. आम्ही काय बोललो की फोटोज तुम्ही बघू पण द्या दिसताय. कसे आलेत म्हणून. अरे पण आम्ही का बघायला सांगतोय, जर चांगलं नाही आलं परत काढायला. अरे मग ह्याच्यात जर 45 मिनिट्स गेले मग काय करता. पण ठीक आहे, जाऊ. ठीक आहे, आमची चुकी मान्य. सनसेट दाखव, सनसेट. मान्य केलंच पाहिजे. सो गाईज हा सनसेट आहे आणि आपण आता मँग्रोव्ज तिकडे जाणार आहे. मँग्रोव्जला म्हणजे असे झाडं असतात सगळे नाही का, तो फॉरेस्ट मँग्रोव्ह फॉरेस्ट आणि त्याच्यामधून आपण जाणार आहे. काही गाईज मी आता प्रतिभाला वर नेणार आहे तिकडं, तर तिथं मी फोन घेऊन जातो आणि हे ब्लॉग शूट करतील ना. नाही आम्ही टायटॅनिकचं पोच करतोय आणि आता सनसेट होतोय थोडं. प्रतिभाने फायनली हिंमत केली. आणि गाईज हे जे आहे ना, तुम्हाला म्हणलं मँग्रोव्ज, आम्ही तिथं चाललोय. ह्याला म्हणतात मँग्रोव्ज. इकडं नाकवानी खरंच बोटीला फिरवायला आणि लई बोटीला फिरवतोय नाकवा. काय सांगा तुम्हाला ना, आता मी एक प्युअर व्ह्यू दाखवतो. आम्ही पण दिसतोय आणि तुम्हाला व्ह्यू पण दिसतोय. हे आहे मँग्रोव्ह फॉरेस्ट इथले. आणि हे बघा, इथनं पण दाखवतो तुम्हाला फिरून फिरून गोल गोल हळूहळू कसा व्ह्यू आहे सगळा. येस, मी काळजी घेतोय. तू धर. असा व्ह्यू आहे. वेगळंच चालू आहे, गोल गोल फिरतात ते. मी चांगला दिसतोय. माझ्या बहिणीला बघवत नव्हतं, तिने माझा गॉगल तोडला आता. नाही मी आत्ताच घेतलं. गाईज हे बघा, ही अवस्था केली तिने. कसं घालू आता ह्याला. असं घालून दाखव ना तू. का केलं असं रे माझ्यासोबत. ती टॉपिक चेंज करते. पण तू सुदर्शनचा गॉगल तोड. त्याने घालून ठेवला. आवाज बघा, तिथे खूप सारे पक्षी आहेत. केलं नव्हतं बा. अरे इथं टच होतं ना, त्यामुळे बंद होतं. चालूच केलं नव्हतं ह्यांनी. गाईज लक्ष्मी एवढा वेळ म्हणत होते की 45 मिनिट्स पाण्यात काय करायचं. आता काय म्हणली. एवढं लवकर 45 मिनिट्स कसे संपले. तो टायमर लावला होता का. आणि सुदर्शनला तो टायमर लावला होता. नाही लावलं. सुदर्शन बी हे काय जॅकेट नाही, लाईफ जॅकेट आहे, ते बांधायला लागतं. ते फॅशन शो ला आलोय ना मी. रॅम्प वॉक करणार आहे आता दोघं इथे. गरम झालेलं आहे खतरनाक. किती भिजलाय तो. लक्ष्मीने माझा चष्मा तोडला. माझा चष्मा तोडला तिने बघतो. बरं झालं की तोड म्हणून. थबैरी टॉंग. सॉरी. नवरोबा ये, मी तुला पकडते. गेले 15 मिनिटापासून ना हे एवढंच चाललंय. आणि मग तुम्ही म्हणा आम्ही कसे वेळेवर ब्लॉग अपलोड करायचे. एकदा त्यांना विचारा ना वायफायचं. चालू आहे वायफाय वरच आहे बाबा. तुमचं डोकं कुठं असतं रे पोरींनो. हा बरोबर. मी दाखवतो. तिने दाखवलं गुडघ्यात स्वतः. दाखवलं ना. अरे दाखवला. वाटलं मला दाखवायला लागतं गरज. मी स्वतःनेच सांगितलं, इज्जत घालून घेतली रे. वा. गाईज आम्ही दुपारी जिथं आलतो ना, परत तिथं चालू. पण इथे एक फेमस जागा आहे. पुण्याला गेलो पण म्हणलं गेल ते का तिकडं आमचं सांगायचं. हे आहे कॅफे. इथे यायचं नव्हतं, यांना चहा प्यायचा होता. एक वेळा चला इथं.
ते तो टेबल आहे बघ. तो टेबल. काही 6:30 झालेत. ब्लॉग मी ना गेल्या 3 तासापासून अपलोड आणि हे करायचा प्रयत्न करते, होत नाही. आणि आत्ता जिथं आम्ही आलोय ना ती ही जागा आहे बघा. तुम्ही कधी आले इथं तर एक वेळा नक्की व्हिजिट करा. फेमस कॅफे कोरोमंडल. आणि याचा ॲम्बियन्स पण मस्त आहे. नाही तेव्हा प्रतिभा आधी असायची ना 2-3 महिने आधी, कधी फोन आता आलं तर स्नॅप वॅप सगळं टाकतीये काय तिथलं. आणि जेवण पण खूप मस्त आहे. कधी आले ना तुम्ही ट्राय करा. मस्त मस्त आम्ही फोटोज काढतोय. मला वाटलं फोटो घेताय. चांगला ॲम्बियन्स घेतला आणि सगळं खाऊन झालंय. सगळ्यात जास्त सुदर्शननी खाल्लंय. होडीला म्हणजे काय सांगा. त्याच्या आधी कसे जात होते तुम्ही पळत? हे ब्लॉग मध्ये आलं पाहिजे. पळा ना, कसे पळत होते तुम्ही? लय झालं जा आता. नखरे नुसते नखरे, लहान पोरांपेक्षा अति नखरे. सो गाईज आता आम्ही हॉटेलवर आलो आणि झोपायचा प्लॅन झाला की आता बाद झालं झोपू, कारण उद्या सकाळी उठून आम्हाला बीचला जायचं आणि त्यानंतर अजून एक लोकेशनवर जायचंय. त्यामुळे आम्ही म्हणलं आज लवकर झोपू, सकाळी 8-9ला उठू, मग बीचवर जाऊ, रील्स वगैरे राहिले ते सगळं शूट करू. पण मध्येच लक्ष्मीला आज काय झालं काय माहिती, ती म्हणती की ब्लॉगमध्ये आपण आज हे करू. मी म्हणलं काय, हे काय असतं? मग ती म्हणते मी तुम्हाला प्रश्न विचारणार आणि तुम्ही त्याची उत्तरं द्यायचे. मग तिने काय ठरवलंय माहिती का, तिने ठरवलं की 10 रॅपिड फायरचे क्वेश्चन आणि काय कमेंट आलते. हिने तू कमेंट वाचले होते ना, त्याच्यामुळे तू म्हणले ना. ती कमेंट वाचली होती की रॅपिड फायर टाईप खेळा, मग एंटरटेनमेंट आम्हाला व्हायला, एवढ्या लवकर आम्हाला झोपायचं आहे म्हणून ती म्हणली की हे करू. तर ते तिचं ऐकू. ती आता 10 प्रश्न विचारणार आहे रॅपिड फायर, येस नो मध्ये उत्तर द्यायचं आणि छोटंसं एक्सप्लेनेशन जमलं की. तर आता मी ते ड्युएल कॅमेरा लावतो, एक आम्ही पण दिसू आणि ते पण दिसतील. लेट्स सी ते काय प्रश्न विचारतात ते. सो गाईज माईक वाईक सगळं लावलंय आम्ही. त्यांनी पण लावलंय, त्यांनी कार्डवर लावले आणि मी कव्हरवर लावले. आम्हाला दुसरं काही भेटलं नाही. सो आता माईक लावलेत आणि क्वेश्चन आन्सर्स चालू करण्यात येणार आहे. ठीक आहे, मी 10 प्रश्न काढले. मला तयारी करू दे. हे जरा असं वाटत नाही का एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारते असं. मी आता 10 प्रश्न काढले आणि तू लॉगिन कर ना मग. कॅमेरा चालूच ठेव. आता खेळ तू बघतो, आता हरवणार. ही कशी. आणि मी आता 10 प्रश्न काढले, तुम्ही त्याचे उत्तर द्यायचे. ओके चालू करा. काय गुणी मुलगी आहे ना. गुणी. ठीक आहे लक्ष्मी, वी आर रेडी. माईक मी हायलाइट झालो. ठीक आहे, मी स्टार्ट करू. तुम्ही फास्ट उत्तर द्यायचं कारण हे रॅपिड फायर आहे. ठीक आहे, ओके. कोण जास्त खातं पण तरी स्टील फिट राहतं? मी पण तू खात नाही जास्त, मला असं वाटतं. खाते मी. फिट कोणच नाही सध्या दोघांमधनं. नाही पण हेडलाईन सर खातं कोण जास्त? आम्ही दोघं बरोबर खातो, पण फिट कोण नाही कारण जिम नाही करत. बरोबर. नेक्स्ट, ही जास्त फिट आहे. चला हिला. येस डन. कोण हमेशा लेट असतो? प्रतिभा. हे खरं सांगायचं, पण तू बळच खोटं नाही बोलायचं. हमेशा रेकॉर्ड आहे, एक्सेप्ट कर. गाईस 3ला आली ना, म्हणणार 6 यायचं. गरज नाहीये. शॉर्ट मध्ये बोललो, 3 सांगितले तर 6 आवरती. ठीक आहे, नेक्स्ट. कोण रात्री छुपके से फोन वापरतय? कोण नाही, बेडवरच असतो आम्ही. म्हणजे कसे वापर कळतं लगेच. हु फॉरगेट्स थिंग्स इझिली? 1000 बार बोलने के बाद भी याद नहीं रहता है कुछ, जो कि आपको भी नहीं रहता. मेरे को रहता है. काम को लेके सब याद रहता है, असं नाही गोष्ट मला पण लक्षात. कामाचं लक्षात. खरं बोल प्रतिभा. ही 100% ठीक आहे. कोण रील्स ला जास्त ऍडिक्टेड आहे? बघण्यात करण्यात ही बघण्यात मी. नाही सांगत. कोण जास्त बच्चा सारखं बिहेव करतं म्हणजे चाइल्डिश? डिपेंड्स. कधी ती करते कधी मी पण करते. नाही. जास्त ती करते. जास्त दीपक करतो. जास्त जास्त. दीपक करतो. मी पण मी आम्ही दोघं आमचं त्याचं जास्त आमचं दीपक opinion करतो. बच्चासारखं कधी केलं रे तुमच्या समोर मी? अरे यार, आमच्या मस्तीखोर आहे. मस्तीखोर आहे. Childish, मस्तीखोर मस्तीखोर. मस्तीखोर आहे. ते पण आपल्या माणसामध्ये जग हो, जाहीर हो, नाही. हो. फक्त आपल्या असल्या ना लोक मग मी ओपन. Yes. कितवा प्रश्न होता? हा होता आता 1, चल तू करत रॅपिड फायर जेवढे तुझ्याकडे आहे सगळे आन्सर्स देऊ आपण. दे इकडे आता. 5 झाले. इकडे दे. राहू दे. दे ना 1 मिनिट. ठीक आहे. कंटिन्यू.
कॅमेरा चालू आहे. कंटिन्यू लक्ष्मी. कोण लवकर रडतं हे तर सगळ्यांना माहिती आहे. जास्त काहीच करायची गरज नाही. पण कोण रडवतं? रडवायचा विषय नाहीये इथं गाईस. मी तर एक निमित्त झालो. थोडं जरी काय झालं ना, रडणं चालवलं का, अरे याचं कसं काय झालं? ते मागाचं Sensitive घेते असतं. तेच. हा, ओव्हर सेन्सिटिव्ह ही रडती. ठीक आहे. कोण सिरियस सिच्युएशन मध्ये पण हसतं? हे दीपकच हसत. अजून असं रडते झालं माणसं. नाही. अजून असं झालंय का सिरियस सिच्युएशन? नाही. नाही झालं. पण हिला एक्सप्लेन केलं तर चुकली आणि तो सिच्युएशन मग मी हसतो. सांगितलं होतं मला तुला. येते हसायला. मला कधी कधी अरे मी हसतो म्हणजे तू नाही. नाही माझं पण कधी कधी असं होतं. म्हणजे हे मला सिरियसली असं सांगत असतं किंवा कोणती पण सिच्युएशन असो, काय म्हणजे मध्ये होतं हसते त्याचं फुतकून मी. फुतकून हसते फुतकून. अच्छा ठीक आहे. कोण फर्स्ट पॅचअप करतो फाईट नंतर? मीच. हमेशा ती. मी कधीच नाही केलं. Good. खूप कमी. आणि केलं तरी 10 तासांनी करतो. ठीक आहे. अघो माणूस. कोण फूड शिवाय राहू नाही शकत? असं काय नाही. जेवल्याशिवाय. फुडी नाहीच आहे कोण दोघांमध्ये एवढं. नाही पण मी नाही राहू शकत जेवढ्या. हा, पण ही जिम बिम करायला लागली त्याला लय ठुसतीये. हा, नुसती खाते मी. इथं पण खातीये. खाल्लं तर पाहिजे. थोडा चेंज केला आता. ते प्रश्न करणाऱ्यांना मोठं केलं, उत्तर देणाऱ्यांना छोटं केलंय. हु स्पेंड्स मोर मनी? कोण जास्त पैसे खर्च दीपक करतं? दीपक. ए बाई, केसांना काहीच तुम्ही विचारत होते, केसांना किती खर्च केला सांगू का? केसांना किती खर्च केला? मी पण विचारलं होतं की नाही. किती पैसे स्पेंड केले. नाही. मी ते सांगू personally का? मला सांगितलं त्यांनी तो- मी केसांच्या Guys, बाबतीत रिस्क नाही घेऊ 2 शकत तोळे म्हणून येतील. मी नाही एवढं नाही मी यांच्यावर सांग- नका मी- विश्वास मी- ठेवू, एवढं आता नाही. बिल- मुलींना माहित असतं बऱ्याचदा की असू दे किती, गाईज. जातात मी किंवा काय. म्हणजे जेन्युअनली आन्सर देतो. नो शो ऑफ नथिंग. 27,000 बिल आलं त्यावेळेस. आणि ती असं नाही की प्रत्येक महिना करते, कधीतरी म्हणजे ज्यावेळेस कधीतरी गरज आणि असेल ना. खूप दिवसात गेले आणि खूप काय काय बस केलंय, दिवस नाही, त्याच्यामुळे महिन्यात तेवढं नाही. bill हा, झालं. महिन्यात. रॅपिड फायर आहे. वर्षात. रॅपिड फायर ओके. आहे. Yes, 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 उत्तर yes. दिलं मी. ठीक हु आहे. इज मोर लेझी? शी इज हायपर बापरे, हे कसं accept मीच केलं? एक्सेप्ट करतो. मी हु जिथं गेट्स अँग्री फर्स्ट? आहे दीपक. एव्हरी टाइम आहे. दीपक हुशार आहे. हे विचार. Who तुमचं says- डोकं कट होतं. हु सेड आय लव्ह यू फर्स्ट? शी ट्रूथ अँड डेअर मध्ये बोलली, पण तीच बोलली आणि तिथनं स्टार्ट झालं Who रिलेशन. is more romantic? ती तीच. अरे, आमच्या प्री वेडिंगचं शूट केलते ना, सगळे मला म्हणत होते की अगं त्याला जरा हसायला सांग. एकटंच आम्ही असलं म्हणले चिडलो तर होतो हे ना. विचारतो आमचा. प्रत्येक ह्याच्यात चिडलेले नसते. Who is more toxic? टॉक्झिक नाही कोण, पण कामाच्या बाबतीत टॉक्झिक नाही म्हणून ओरडन मी तिला. टॉक्झिक नाही, टॉक्झिक कोण नाही. ठीक आहे. थिंक एवढे बस झाले रॅपिड फायर. आता अशा प्रमाणे प्रकारे ही मराठी गाईज. अशा हे प्रकारे मराठी. प्रश्न उत्तराची अंतिम फेरी संपलेली आहे. काय अंतिम फेरी नाही, चुकलं माझं थोडंसं. गाईज ही नुबडी आहे, तिला बोलताच येत नाही. गाईज अशा प्रकारे आपण हा पहिला गेम पार पडला आपला. आता आपण नाही, दुसरा मला गेम काहीतरी वेगळं बोलायचं होतं, चुकले मी. तू गप्प शिक बसा. स्पीच करायला. हा, मग मी आता स्पीचिंग स्पीचिंग शिकते. स्पीचिंग शिकणार. कट यू शुड स्क्लप्चर युअर सेल्फ. सो गाईज, आम्हाला ब्लॉग जास्त लेंदी नाही करायचा आणि सगळे दमलेत. हे आम्हाला झोपायचा, ब्लॉग एडिट करायचा आणि अपलोड पण करायचा आहे. सो आता एक प्रश्न आम्ही हे दोघं ना, सुदर्शन लक्ष्मी ना, मी आणि प्रतिभा तुम्हाला करतो की ह्यांनी जसं आमच्यावर रॅपिड फायर केलं तसे आम्ही ह्यांच्यावर पलटी करू का? आम्ही ह्यांच्यावर प्रश्न करायचे का? हा, तू का म्हणते करा हे ऑडियन्स म्हणणार ना. आणि गाईज अजून एक प्रश्न असा आहे की अजूनपर्यंत केलेले जे ब्लॉग्स आहे 20 डेचा चॅलेंज, तो पण तुम्हाला आवडतंय का नक्की सांगा. सुदर्शन आणि लक्ष्मीवर आम्ही रॅपिड फायर करायचं आहे का तेही नक्की सांगा. जर खूप सारे कमेंट आले तर एक पुढच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला आणि लवकर कमेंट करा. सो हा ब्लॉग आपण तुमच्या इथेच आपण संपूया. हा ब्लॉग आहे दोघांच्या आपण एंड करू. सी यू इन द नेक्स्ट ब्लॉग. बाय बाय बाय.